हे होय त्या गोसायाचं घर इथं भेटणार आहे म्हणजे आपल्याला भोसुळीचं एक पोट्ट नाही दिसून राहिलं नाही तर पायात येऊ पडत आज काम आहे तर कोणी चमकून नाही राहिलं. राजा कोण आहे बे? मी नव्हे. मी कोण? नाव नाही का तुले? अबे मी आहो ना झुंबड सर. अरे गुरुजी तुम्ही? बाबू गोसाईची प्रतिभा आहे ना तिला आण बरं बोलून. पर माझ्या हातात तर सामान आहे. अबे सामानाने इकडं मी धरतो मला काय काम आहे. अरे बाप्पा या अभियानात कोणाकोणाचं सामान धरायला लागेल काही सांगता येत नाही. नाही तर काय सायाचं काय करू लागलो आपण. घरी बसून वावरात काही फेकलं असतं तर बखड मिळाला. ये बाळा येतो सामान. हा ये घे बाप्पा घे जा. प्रतिभे ते बाबा आहेत का घरी? नाही. आई कुठे गेली तुझी? आता संडासला गेली शेजाच्या काकू संग. अरे वा. हो नाही जाऊ दे संडासला गेली तर बरं. त्यो बाबाचा रबरी पंजा असेल ना हाताचा घरात हाय. ते आणता का जरा. काय शाळेत इलेक्ट्रिकचं काम निघालं आहे ना. काम झालं की मी आणून देतो. आणते. इकडे 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 बाबाला सांगू नको का आमच्या सरनं पंजा नेला म्हणून कारण मी लगेच वापस होऊन देणार आहे ना. बाबाला का नी खोटच सांगजो म्हणजे मला मालूमच नाही. बर. वा वा मला मालूमच नाही. आईला पोट्याईले खरं बोलायला शिकवायला आपण ठेवलेलो आहे शाळेवर आणि इथं खोटं बोलायचं ट्रेनिंग देऊ राहिलो आपण. मला ते सारं नाटकच वाटू राहिलं. कसं? वर्ग खोटा, शाळा खोटी, शिकवणं खोटं, हिची भन पगार पण खोटा. मला तर मार्केटमध्ये जाताना सुद्धा भ्या वाटते. का म्हणून? नोटाच खोट्या निघाल्या तर. मॅट्रिक पंजा. चला चला काय आले आम्ही इथंच थांबतो. साहेब लोक आले तर थोपून धरतो. तुम्ही नीट काम करा जो. चला. या चल भाऊ या. चल भाऊ हळू हळू हळू. अरे बापरे. आता म्हणा या कोणाला घ्यायचं ते. पासपांडे तर वर बघा वर बघा कशी हसते ती चंद्राची कोर. काय काय हसते तू? हा नाही नाही तू सहज शिक्षिका हो म्हणजे कळल. ए बाई एवढं चांदणं देऊ नको की वर्ग दिसतील. हा पण एवढं चांदणं जरूर दे की आलेल्या गाड्या सुखरूप परत जातील. काय? बरोबर. गुड नाईट सर. आम्ही कवाची वाट पाहू राहिलो.